त्याचं उत्तर पाहिजे, त्याचा कागद पाहिजे. जो कोणी याचा दोषी आहे आम्ही त्याला सोडणार नाही. काळे कागदपत्र देतो म्हटलं ना, मला पत्र आले आणि ते पत्र देतो तोच गायब आहे आज. पत्र तरी देणार मॅडम, यांना सांगितलं सगळं व्यवस्थित होतच नाही ना. मग ते काल दुपारपासून आम्ही वाट बघतोय ना की आम्हाला पत्र मिळालं पाहिजे. ते मग असं खोटं का बोलायचं? त्यांनी सांगितलं आम्हाला वरून पत्र आले शिफ्ट व्हा म्हणून. मॅडम असं काय सांगता तुम्ही? याचा अर्थ अशा ते खोटं बोलतात. अरे मग ते काळ्यांना फोन लावा. नाही चुकीचं बोलताय, काळ्यांना फोन लावा. मॅडम फोन लावा ना. ते मॅडम नव्हत्या का? अहो काळ्यांना फोन लावा ना. अहो खरं कळेल काय ते. अहो सर फोन लावा. काळे खोटं का बोलले मग समजेल तरी करून काय ते. माझं म्हणणं आहे की याच्यानंतर कोणीही आरोग्याशी मस्ती करू नये. जर फोन केला तर मला माहिती आहे की ही दोन्ही ऑफिसर तातडीने जिथे असतील तिथून मदत द्यायची व्यवस्था करतात. परंतु इथे जर स्टाफच असा अज्ञानात वागणार असेल किंबहुना आपल्याला काही कळत नाही असा वागणार असेल तो स्टाफ आम्हाला नको. त्याच्या जागी चांगलं कळतं त्या मॅडमनी सांगितलं स्टाफ हलवणार आहे. मॅडम मॅडम आहे ना पुढे तो काळ्या आहे ना तो लागतो का फोन? बघतो ते कॉन्ट्रॅक्ट वरती सर अशा माणसाकडे अधिकार कसा जाऊ शकतो? अधिकार नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणारा आम्हाला जबाबदारीने बोलतो. चुकीचं बोललं त्यांनी. माहिती तरी द्यायलाच नाही पाहिजे. ऑफिस बद्दल बोलले पाहिजे किंवा डॉक्टर. सर तुम्हाला असं वाटतं ना ते बोलताना रेकॉर्डिंग आहे? तुम्ही काल होतो इथे? हे पण नव्हते, ते पण नव्हते, दोघी पण नव्हते. हे कधी काल ठेकेदार कुठे आहे? हॅलो नंतर बोलायचं मी जरा गडबडीत आहे. इकडे बघ. तू मला किती वेळा त्याचं इस्टिमेट देणार? अरे मी ॲक्शन घेणार नियमानुसार ऑन साईट इस्टिमेटची कॉपी पाहिजे, प्लॅन पाहिजे, लेआउट पाहिजे आणि तिथून विभागाचा एक माणूस पाहिजे. हार्ड कॉपी इथे ठेवली पाहिजे. विभागाकडे काय काम करता तुम्ही, काय काम करत नाही. आणि हे सगळं विनापरवानगी सगळं सुरू केलं आहे. आम्हाला दोन्ही अधिकाऱ्यात माहिती नाही. एकदा एक विचारायला पाहिजे की आता आम्ही सुरू करू का हे तुमचं नियोजन. सर त्याचा करार झाला पाहिजे एकामेकाला देताना की बाबा आपण ह्या सगळ्या इतक्या गोष्टी घेतल्यात, इतक्या बाकी आहेत, इतक्या पूर्ण करून देऊ ना. आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी इमारती उभ्या करतो पण असं नाही चालत. 2-2, 2.5 वर्ष, कधी कधी 3-3 वर्ष सुद्धा लागतात. हॉटेल एक काय सुरू करायला दवाखाना आहे आणि हे आरोग्याचं आहे. संबंधच तेच. आणि महिना दीड महिन्यासाठी एका 10 दिवसासाठी शिफ्ट करायचं आपल्याला, मग परत आपल्या जागेवर जायचे. 2-2.5 वर्ष जाणार. हे सगळं कलर बिलर सगळं व्यवस्थित करून लाइटिंग एखादी भिंत तोडावं लागली तोडून मॉडिफिकेशन काय असेल तर केलं पाहिजे. सर्व्हिस देण्याला पहिलं रुग्णालयाचं काम चालू करून नंतर तुमचं ते खोदकाम चालू करावं. आता काय केलं सर, तिकडे काम चालू केलं, त्याला सेफ्टी व्हायला सांगितलं. असं पण असतं. आणि सर बोर्ड नाही लावले. मी काल चिडल्यानंतर आज तुम्हाला बोर्ड दिसत, बोर्ड पण लावले नाहीत. असं कधी असं काय रस्ता का बोलला ना आणि जर त्या ठेकेदाराने बोर्ड लावला नसेल तर मी पहिले त्याला सांगते काम बंद कर, पहिला तिथे बोर्ड लाव. एखाद्याचा जीव गेल्यानंतर आपण जागा होणार का? आणि हे तर हॉस्पिटल सेफ्टीचे नॉर्म्स फॉलो केलं पाहिजे. कंडिशन मध्ये असतं सगळं. वरती काय धूळ होणार नाही, त्याचं काय प्रिव्हेन्शन करणार, काय आणि डॉक्टरांची रूम आहे, डॉक्टर हातात वरती अधीक्षक वर बसतो. ते डॉक्टर होते नाही ते बारक्या तिकडच्या नाही ते इंचार्ज आहे ते आत्ताच बॉन्डेड आहे ना तुम्ही. ते बॉन्डेड व्यक्तीकडनं आम्ही अपेक्षा करत नाही हो. तर 22 वर्ष मी ह्या फील्डमध्ये आहे, मला माहिती आहे. बॉन्डेड काय 1 वर्षासाठी ते बिचारे आलेले असतात. सिनियर लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्यांना काय हवं काय नको कसं करायचं ते त्यांना शिकवलं पाहिजे. ते शिकायला आले, वर्षाने ते जाणार आहेत. ते सारखं त्यांच्याकडे हात काय करताय कालपासून. बाकीच्यांना कळत नसेल तर आम्हाला माहिती आहे. आणि त्यांनी कालच सांगितलं मी बॉन्डेड आहे. म्हटलं काय तुम्हाला बरोबर आहे ना, आम्ही तुम्हाला कालच म्हटलं ना. पण काळे पाहिजे इथे, काळेवर कारवाई झाली पाहिजे.
आणि काळेसारख्या माणसाने काल आमच्या सगळ्यांची फसवणूक केली, चक्क फसवणूक केली. असं कसं काही बोलतो म्हणून 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि माहिती निम्मा- घेऊन बोला. आता आणि स्टाफ तुम्ही शूटिंग बघून बोला. ऐका. पर्सन नाही माहिती अथराईज नाही ना तो. देणार, चुकीची माहिती त्यांनी सांगितली. तोच बोलत होता सर, आता स्टाफ आम्ही शिफ्ट करणार आहे जुन्नरला म्हटले. तशी ऑर्डर म्हणली. तशी ऑर्डर आणि आम्हाला लेखी ऑर्डर आहे साहेबांची हे शिफ्ट करण्याचं सुद्धा. ताबडतोब खाली करा म्हणून. इथं पेशंट कमी झाले म्हणून स्टाफ जुन्नरला न्यायचा असं सांगितलं. आता बाबा बघा, तुला आता ताईला माहिती आहे, डेप्युटी डायरेक्टर सर आहेत, मी सिव्हिल सर्जन आहे. आम्हालाच माहिती नाही स्टाफ हलवणार, मी फोनवरती पण बोललो. सर 10 हो, दिवसापूर्वी मॅडम, तुम्ही होते ना काल? पेशंट घ्यायचंच बंद करून टाकलं. हो, मॅडमला माहिती आहे ना मॅडम. तुमच्यासमोर काल बोलले ना ते, बोलले का नाही काल? त्यांना नाही बोलायचं. नाही आपलं त्यांना ते मेडिकल ऑफिसर घाबरल्याचा काय विषय. आमचं एक पण मी काल पण सांगितलं ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा सगळ्यात मोठा दोषी आहे. काल पण सांगितलं ना तुम्हाला. आणि ताई असं म्हणाले की तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा, तुम्हाला मदत काय पाहिजे असेल तर सांगा. तुम्हाला अडचण असेल तर मला सांगा. मी एवढं पण सांगितलं ना, तुमचे डबे कुठे होते. मी स्वतः म्हटलं ना की तुम्हाला खायला नीट जागा नाहीये, तुम्हाला बसायला जागा नाही, तर तुमची मानसिकता कशी असेल पेशंटला चांगलं बघण्याची किंवा त्यांना चांगली ट्रीटमेंट देण्याची. आणि सर आम्हाला एनी उद्या तुम्ही काही करा, पण परवा मला ऑर्डर पाहिजे. मंचरमध्ये आमचं पेशंट गेलं तर तिथे ताबडतोब त्याचं सिजर झालं पाहिजे. जुन्नरमध्ये सुद्धा ती व्यवस्था वाढली पाहिजे आणि इथे बंद करायचं नाही काहीच. या तिन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. 160 आहे इथं. आहेत. 102 ड्रायव्हर आहेत ना, 2-3 गाड्या आहेत ते त्यांच्याकडे. एकदम ठेवायचे 24 आवर. पेशंट इमर्जन्सी आला, आणि- आणि हे लय अडचण म्हटले असते ना सर, असलं की लगेच मंचाला शिफ्ट करायचं. बरं का सर, हे लय अडचण म्हटले असते ना, तिथं आमच्याकडे एक बिल्डिंग रेडी तयार होती, आम्ही तिकडे केलं ती खाली असतं. करून दिली असते ग्रामपंचायतीला सांगून. आमचे सरपंच सगळे तयार होते. हा? आम्ही मॅडम ते नाही ते लोंढे सर आहेत ना यांचे PWDचे, त्यांच्याशी मी आणि मॅडम बोललो होतो ती इमारत जी खाली आहे ना, ते लोंढेचं नाव लिहून घ्या. हां, तर ते काय म्हणले ती तो वादात शाखा आहे. अभियंता आहे. शाखा अभियंता आहे, तो आहे आंबेगाव. अतिरिक्त वादात आहे. कुठल्याही वादाची नाही म्हणत ती. कुठलं वाद आहे. काय आमचं थोडं राहायचं 1-1.5 वर्ष. आम्ही त्यांना म्हटलं होतं की ते चांगलं आहे की आम्हाला ते चांगलं होईल. हां, 1-1.5 वर्षाचं राहिलं. Environments वगैरे पण मला होते. कोणी सांगितलं हा सगळा व्याप करायला. आम्ही बसून मिटिंग केली असती ना, आणि मिटिंग करून लोंढे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग ना? करून सगळ्या फॅसिलिटी देऊन मगच आम्ही आमच्या पेशंटची काळजी घेऊनच आणि तुमची पण काळजी घेतली असती. कलेक्टर साहेबांनी ऑर्डर दिली असती आपल्याला इथं चालू करण्यात यावं म्हणून. मी कलेक्टरांना पण पाठवलं, सगळं तुम्हाला पाठवलं तसं, आणि सीओना पण पाठवलं गजानन पाटलांना की बघा काय परिस्थिती आहे आमच्याकडे आणि आम्ही खपवून घेणार नाही. तो ठेकेदार काय बोलतो त्यालाच कळत नाही. तू कुठे काम केलेलं आधी? मग तू पुण्यावाला आहे, तुला कळत नाही? अहो, तर त्याच्यापेक्षा तर पुण्याला चांगल्या काय फॅसिलिटी सुपरवायझर आहे. मेन ठेकेदार नाही, तो तो सुपरवायझर आहे, तो एम्प्लॉय काल तो काय बोलला? मीच आहे ठेकेदार. मीच आहे. त्यांचं एम्प्लॉय. चुकीची माहिती द्यायची नाही, माहित नाही तर माहित नाही. बरं हे जाऊ दे, आता सगळं प्रश्न साहेब आले, हे सगळं 4 दिवसात सगळं क्लिअर करून देणार. हे लाईट नाही, आणि सगळे authority झालेले काय काम. सर म्हटलं असेल तर प्लॅनची कॉपी तर पाहिजे. नाही नाही authority आहे का ची तुम्हाला तर पाहिजे. उत्तर द्यायची. नाही नाही, परत contract मला काय authority? जुने पत्रे वापरले त्याला आपले सगळे हेच चुकीचे पाहिजे, आहे. शाखा अभियंता म्हणजे PWDच पाहिजे. तुमचे कोण सर आपण बहीर आणि बारबाईलाच घेऊ, त्याशिवाय होणार नाही नाही. अशा ताई ते जुने पत्रे वापरत असतात तर बिल काढणार मग. नाही, बिल काढणार कसं? आपण याला 1 रुपया मिळू देणार बिल नाही. नाही, बिल माझ्याकडेच आहे. अजिबात काय तुला आलं आपलंच आहे, estimate आपलं होतं. सगळं. आलं नाही अजून काही तसलं estimate होतं. मग सर यांनी केले काय, फक्त ते लोक आणि काही आम्ही जात त्यांना नाही, हे सांगितलं, फक्त त्यासाठी मजुरी आपण घालवली grant पण असेल. नसते ना, फक्त सर. बिल्डिंग केलंय. त्यांना सांगितलं बिल्डिंग केलंय, बाकी काय म्हटलं सगळं मग तिथलं. याला कलर मारला का तो आपण? मग या काचा बिचा तुला काय साफ करून देता येत नव्हत्या का? हे आरोग्य आहे, काही तर काही तात्पुरतं आपलं हे केलेलं आहे. रात्री काय रूमला कलर मारला. कालची परिस्थिती जर साहेब आले असते, आम्ही ते व्हिडिओ मध्ये दिसतंय, ते काय लपून राहणार नाही. चोराने किती झाकण्याचा प्रयत्न केला. बरं, तुला मी सांगतो बाहेर ते सगळे क्लीन ब्लॉक बसून दे, त्या टाक्यांचं नीट व्यवस्थित करून नाही, ते दे, वरती ते शौचालयाचं पूर्ण व्यवस्थित प्युअर करून ब्लॉक दे. इकडे पण 1.5 महिना ते 2 महिन्यात पाऊस येणार. हे लाईटचं व्यवस्थित करून त्यांना दे. शौचालयाचे जुने पत्रे काढले, नवे टाकले 2-3 दिवस रातोरात. शौचालयाचे पत्रे बदलले. ते जुने पत्रे का काढले? अगोदर जुने पत्रे सर रात्री पत्रे बदलले आणि शौचालयाचे जेव्हा आम्ही शूटिंग केलं ना त्यांनी पत्रे चेंज केले. काल जुने पत्रे किती चॉप्टर आहे. काढले का नाही हा सांग, खरं आहे का खोटं आहे? घ्या स्वतः. अगोदरच काय झालं तुला? पाटील सर. बदलले काल हो, झाल्यावर. पाटील सर. मीच मग हे झालं काय म्हटलं असं काय होतंय? नाही, आपल्याला सगळं शूटिंग आहे. आणि तुमचा जीव तुम्ही धोक्यात घालू नका. अजिबात बरोबर आहे. काय कारण आहे?
एखादी घटना शौचालय, घडल्यानंतर bathroom, जागा होण्यापेक्षा अजून आधी सुद्धा जागा. बांधून द्या. एवढ्या स्टाफला एवढे किती शौचालय तिथं आता पुढं आपण बाहेर दोन मागितले. दोन्ही काम इथे येणारी लोकसंख्या किती आहे? त्यांनी सांगितलं काल मला की इथे 100 staff ते किती 125 ओपीडी आहे की नाही एवढं तुम्ही सांगायचं आहे ना. मग तुम्ही सांगा ते वयस्कर लोक येतात हे सर. एक मिनिट, त्या दिवशी इथे ऍक्सिडेंट झाला सर, किती लोक मेली. दर वेळेला इथे काही ना काही, कारण हा मेन वाहता हायवे आहे. आता तुम्ही विचार करा, अशा ठिकाणी जर अशी परिस्थिती राहिली 2-2.5 वर्ष आणि जर आपण लक्ष दिलं नाही तर किती गोष्टींना सामोरे जावं लागेल. आणि मग एक दिवस तुमच्याच अंगावर आम्ही येणार का, तर तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही ऐकलं नाही किंवा यांना सांगून अशा माणसांवर तुम्ही विश्वास ठेवला. पेशंट आता तिकडे किती तुम्ही पाडली तिकडे किती शौचालय होती? 8 होती. प्रत्येक वाढला 8ची 2 केली आठला तर आणि इनफ आहे. सार्वजनिक किती होती? आणि सर सगळ्यात मोठा प्रश्न की इथे आम्ही धर्माधिकाऱ्यांकडनं झाडं लावली होती. झाडं, मी आता तो प्रश्न उद्या नेणार आहे राज्याकडे. ती सगळी झाडं काढून टाकली, त्याच्या बदल्यात नवीन प्लांटेशन कुठे झालं नाही. एवढी झाडं आम्ही मोठी करण्यासाठी दरवर्षी सफाई करणं आणि ते विचार करायचे, त्यांना सपोर्ट करणं, सगळी झाडं तोडली सगळी. काढण्याची परमिशन घेतली का तुम्ही? सर घेतली सर परमिशन आहे, पण प्लांटेशनचं त्यांनी सांगितलेलं होतं. प्लांटेशन नको, करायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही काढू शकत नाही. जसं इथे यायचं तुम्ही परमिशन घ्यायला पाहिजे. ऑर्डर मध्ये असताना किती हो plantation करायचं, कुठं करायचं असतं ऑर्डर मध्ये ते पत्र काढायचं ऑफिसची जागा पडल्याकडे मोकळी पाहिजे, काय अडचण होती? कारण जसं जसं काम होईल तसे तशी ती झाडं मोठी होतील. उलट चांगलं होतं, 2-2.5 वर्षात चांगले मोठे होतात. इमारत पण मोकळीच झाली होती सर. त्यांनी किती कष्ट करून खूप कष्ट करून दरवर्षी. तर इमारत दवाखाना पूर्ण कधी होणार आहे? किती दिवस लागणार आहे? नाही, आपल्याकडे हातात एस्टिमेटच नाही, ताई, आपण काय सांगणार. ह्या इमारतीमध्ये किती वर्ष आपण उपचार करणार आहोत? वर्कआउटची कॉपी आहे का तुझ्याकडे? काय पिरियड काय आहे? कामाची मुदत कामाची काय? ते बघ, काम सुरू झालं ना त्या दिवशी प्लॅन, वर्कआउट कॉपी सगळं पाहिजे. आणि हे बोर्ड लावायचं, कॉन्ट्रॅक्टरचं नाव, त्याच्यात लिहायचं कधी तुम्हाला वर्कआउट मिळाले, कधीपर्यंत संपवायचं आहे, सगळे डिटेल लिहायचे त्याच्यावर. पाहिजे सगळे हां. credit तुमचं सगळं द्यावं. नवीन एका माणसाने नवीन नेते स्वतः नाही नाही, ते आपण तिथे बहीर आणि बाळबाईंकडे बसूनच मिटिंग घेऊ, असं होणार नाही. आणि यांना मी काल सांगून गेली होती की तुमचे सगळे मुद्दे आणा की जे तुमच्या आरेचे सेफ्टीसाठी नाही, तुमच्या तुमच्या हिताचे आणि पेशंटच्या हिताचे, ते सगळे आणा आणि त्या परिपूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची. आणि तुमचे साहेब लोक काय नाही म्हणणार नाही, कारण हे महत्वाचं आहे. उद्या ताईला द्या, ताई कलेक्टर सरांकडे मीटिंग आहे. एक 4 तारखेला मीटिंगच आहे, त्याच्यामध्ये ही मीटिंग टाकू. चालेल. पण तुम्ही आम्हाला उद्या दिलं पाहिजे. आणि बाकीचं मटेरियल काय केलं मग यांचं? जुनं पानं सगळं काय होतं ते? सर जे काय आहे ते सगळं खूपच राडा मोडा म्हणा किंवा काय काढलं. राहणार ना, इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट आपले सगळे आले का मध्ये स्टोअरमध्ये. व्यवस्थित? हो, हो. काही प्रॉब्लेम नाही ना? मॅडम जबाबदारीने बोला, कारण आमच्याकडे शूटिंग असते. नाही मॅडम ठेवले ताई. तुम्ही ठेवलंय ना? हो मी ठेवले सर. तुमची जबाबदारी आहे हो, हो. ना. हा. आता तुम्हाला आणि काय एकही पाहिजे? पिलो त्याला विदाउट कव्हर आणि ते सगळे फेकून द्या. कारण पेशंट त्याच्यावर नवीन बाळ जन्माला आलंय, तर बघितलं ना तुम्ही, त्या बाळाला बघून तुम्हाला किव नाही आली? तुमचं बाळ असतं तर तुम्ही त्या बाळाला आणि बाळाला असं ठेवलं असतं का हो? काय त्या घाण त्या ह्याच्यावर उशीवर तिला झोपवलंय हा? ही अशी पद्धत असते काय? ते पहिलं काढा सगळं. आणि उद्याच्या उद्या सर याच्या पहिलं खरेदीचं परमिशन द्या. ते कोणाकडून काय तुम्हाला पाहिजे ते मला सांगा, मी करून देईल. ते त्यांच्याकडे पिलो नाही. आहे ना, भरपूर आहे ना? आहे. आहे ना? बेडशीट नाही नाही. मग त्याच्यावर काय फुलं टाकायची तर मग? तुमच्याकडे इथे बघा चांगल्या काढा, जुने फेकून द्या. तुमच्या आरेशला आणि खर्च करायला नक्की पैसे तर असतील तर त्याच्यातून द्या. नाही, उद्या गाडी पाठवा सिव्हिलला. नाही आहेत आपल्याकडे ताई. त्यांना काय काय पाहिजे तुम्हाला सांगा आता. गाडी पाठवा. इंडिया तुम्ही आता झाकून ठेवलंय की नाही? खरं बोलायचं. आता तुम्ही झाकून ठेवलंय की नाही सगळ्या बेड खाली? त्या बेड खालची उशी उचलून आणा, तुम्हीच आणा तुमच्या हाताने. इतका दुर्गंधी, इतका वास इथे, ब्लँकेटचा इतका वास येत होता. तुमच्याकडे नवीन असेल घ्या, नाही तर उद्या गाडी पाठवा सिव्हिलला. पाठवते. नसेल तर गाडी पाठवा. आम्ही अगदी पठारावर गेलो, आणायला गेलो तरी आम्ही तिथे बघितली परिस्थिती तर आम्ही ताबडतोब कळवतो, आमच्या DHOला सांगतो आणि आमच्या गोडाऊनला पाठवून ती गाडीने माल मागवतो. मग अगदी कॉटा असतील त्या सुद्धा, तुमच्यापेक्षा आमच्याकडे कॉट सुद्धा चांगल्या पद्धतीचे आहे. आणि इथे तुम्ही अशा पद्धतीचं ट्रीटमेंट देता लोकांना, मान्य नाही मला. ताई इथे स्टाफ किती आहे? स्टाफ 5 यांच्या शिपाई आहेत, Total staff 6 सिस्टर आहेत आणि डॉक्टर किती आहेत? ऑफिस स्टाफ टोटल तीन. नाही टोटल आकडा किती झाला? मेडिकल ऑफिसर.
किती मेडिकल ऑफिसर म्हणजे टोटल आकडा किती झाला? 18. सगळं टोटल 25 झाले ना. 25 झाले ना? 31 आहे ना सर आपलं हे. अरे, आरे 31 आहे हो. 25 आहे स्टाफ घेतलं. टोटल सगळे म्हणजे एक्सरे आणि सगळे चालू मॅडम. एक्सरे आज ओपीडी किती झाली आज? किती झाली? दाखवा आजची ओपीडी किती झाली. ताई दुसरा एक महत्त्वाचा विषय, आपल्याकडे कटर नाही, एकच कटर आहे, तो पैसे घेतो 5,000 7,000 रुपये. ते आपल्याकडे ज्या मेडिकल ऑफिसर आहेत जुन्नरच्या तालुका THO, ते अतिशय ज्युनियर आहेत, ते उडवडीची उत्तरं देतात. एक कटर आहे, तो पैसे घेतो 5,000 7,000. ते म्हणजे मी काहीच करू शकत नाही. हा म्हणजे वर्षा गुंजाळ असायची ना, आता ती नवीन मुलगी आलेली आहे, तर तिला तालुका कधी करायचा ती जॉशीच आहे. म्हणून आम्ही म्हणत होतो ताई त्या पिंपळगाव तर्फे त्यांना दिवस देता येईल ना. बरं का ताई, पिंपळगाव तर्फे नांदगावचा मेडिकल ऑफिसर तिथून गेलाय, त्यांनी आरोग्य सेवक तिथं दिलाय. ते मेडिकल ऑफिसर म्हणाले आता THO माझ्या हातात काहीच नाही, तुम्ही DHOशी बोला म्हणतात. नाही आता काय करू आपण, हा विषय घेऊ ना जेव्हा कलेक्टरकडे, त्यावेळी DHO पण असतील आणि CO पण असतील. जरा सगळ्या प्रश्नांवर उत्तर काढू, कारण शासनाकडं बराचसा स्टाफ आलेला आहे आता. आणि सेकंड थिंग की ते लावलेलं तिथे जनरेटर बंद आहे, त्याची जबाबदारी कोणी घेतली? हा म्हणतो की मी त्यांना देऊन टाकलं त्यांच्या ताब्यामध्ये. हँडओव्हर केले. हँडओव्हर कसं केलं? चालू नाही, हँडओव्हर कसं केलं? तुम्ही आणि घेतलं handover करून कसं? घेतलं. उद्या लाईट गेल्यावर काय करणार इथं तुम्ही सगळी? ते किर्लोस्करवाल्यांना फोन तुम्ही केलेत ना? गुंजाळ हां, किर्लोस्कर कंपनी. अरे बाबा अहो, हँडओव्हर करणे म्हणजे काय? वाणी साहेब आमचं याच्या लक्षातच नाही आलं की साहेबांना मूर्ख आहेत का सगळे? हा आरोग्याचा प्रश्न आहे, इमर्जन्सीचा प्रश्न आहे. उद्या काही रस्त्यावरचं काय आहे, काही इमर्जन्सी, तुझ्या कॉन्ट्रॅक्टर तुझ्या कामासाठी तुला काय झाली असं, पण याची व्यवस्था व्यवस्थित करून तरच तुझं काम चालू कर. ते काम बंद ठेवलं लावतो मी उद्यापासून. सर त्याने सांगितलं की मी यांना हँडओव्हर केलं. सर, तिकडे मी म्हणलं त्याचं की जोरात यांनी काम चाललंय घेतलं सगळं. कसं? घेतलं कसं? अहो, ती माती चोरीला गेली. त्यांना नंबर दिला होता ते किर्लोस्कर 10 लाखाची माती चोरी लागली. हो, 10 लाखाची माती चोरी लागली कागदावर. ऐका, 10 लाख रुपयाची माती गेली. तो आता साहेबांचा विषय नाही, प्रश्न तो नाही, मग चाललंय का सावळा गोंधळ? तो ऐका सिद्धार्थ ना, करायला पाहिजे. 10 लाख रुपयाची माती चोरीला 1,000 ब्रास. 1,000 विक्री केली. ते 1,000 प्रश्न तुमच्याकडे ठेवा, कारण मी तिथे विचारणार. इथे आणि तुमच्या तिथे काही हातातली माती सांगणार आहे. नाही. आणि इथं उद्या 12वेला परत पैसे याच्यातून टाकणार. 1,000 रुपये ब्रासनी विक्री झाली. आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत. आणि तोच 12 बाहेर शिफ्ट करून टाकली असती, परत 12 ती झाली नसती का आपल्याला? त्याच्यामुळे हुशार ते आहे तो लय. प्रश्न आहेत आमचे, तुम्ही तेवढे गांभीर्याने घ्या. आणि हा ठेकेदार तर आपल्याला बिलकुल मान्य नाही, तुझ्या आपण निर्णय घेऊ. साहेबाला फोन लाव, ठेकेदाराला फोन लाव. मेन ते जाधव होते ना कोणते साहेब, प्रकल्प संचालक पुढे आहेत ते. तुमचं कोण आहे मेन ठेकेदार? जाधव साहेब. प्रकल्प संचालक आहेत ना. मेन. लावा ना फोन. कोणती फर्म आहे तुमची? नाव त्यांना पण त्याविषयी आले होते. नाही, त्यांनी कबूल केलं. गव्हर्नमेंट इंजिनियर नाही म्हणत, तर तुमचा contractor- कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? मेन. त्यांचं पण नाव जाधव आहे सर. हा? पवार म्हणजे ना तुम्ही? सर कंपनीचं नाव पवार पाटकर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड. आणि परवा कोण आले होते? ते जाधव सर आहेत. जे ते कोण आहेत? हा, ते प्रकल्प व्यवस्थापक. ते प्रकल्प व्यवस्थेमध्ये शासकीय आहे ते. नाही 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 नाही, एक कंपनीचे आहेत. त्यांच्या कंपनीचे आहे ना. नाही, नाही, करार झाला असेल ना पण सर, करारावर तर तुमच्या पण सह्या पाहिजे. ठेकेदार कोण आहे मेन? पवार पाटकर कंपनीने काम घेतलंय सर. तर आता ते लाव ना फोन कोणाला तरी. त्याचे इन्चार्ज कोण आहे? ते पाटीलला लावा ना फोन. हा, ते तुम्ही आता कोण प्रकल्प इन्चार्ज? हा, जाधवाला लावा ना. ज्याला अधिकार आहे सगळे, जे- जाधव साहेबांना अधिकार आहेत. लाव ना फोन तू आता आम्हाला हा म्हणणार, उद्या म्हणणार, माझं ऐकलं नाही. तर कालचंच तो आता खोटं बोलतो सर. 4 तारखेच्या मीटिंगला बोलवलं होतं. सर काय फोन लावा ना, फोन लावा. OPD चं फोन लावा, फोन. सवय मोडली. नाही लावतोय तो. बंद कर OPD. भीती वाटते. ते नाही तयार. ताई ते फोन लावत नाही. तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं काम त्या दिवशी आम्ही करणार. अहो, तुम्ही फोन लावा ना, अडचण तुझं काय? म्हणजे तुझ्या साहेबाचं नाही नाही, फोन लावायला काय अडचण आहे? नाही, तो घाबरतोय, नाही लावत. त्याला वरून सूचना असतात. कोणी आलं तरी बोल लावायचा. खालचा वर्कर त्याला. शेवटी तो वर्कर आहे. आणि आम्ही काय तुला बोट लावणार नाही, आम्ही काय तुला शिवी घालणार नाही, पण खोटं तुझ्या बोलतो. साहेबाला आम्ही मग सोडणार. हा पाठीशी का घालतो? खोटं बोलतोय सगळं. उत्तर तर तूच देतोय सगळी इथं ना. तुम्ही साईट सुपरवायझर आहे. सर मी खोटं नाही बोलू शकत. मी उद्या सगळं करून देणार का तू? सर मी आमच्या जाधव सरांशी बोलणार सर. मग तू हा कशाला म्हणतो सगळं नुसतं आता? अहो, जनरेटर तो बंद आहे, तुम्ही हो म्हणताय. तुम्ही जनरेटर बद्दल क्लिअर करा, नाही तर साहेब लोक निघून जातील आणि जनरेटर बंदच राहणार आहे. पत्र लिहून घ्या, जनरेटरचं पत्र. हं? तात्काळ कनेक्शन करून द्यावं म्हणतो. ही PW आजची ओपीडी किती झाली? 101. अच्छा, 100 झाली.
बापरे, काल आणि आजमध्ये एवढा फरक केला ह्या लोकांनी. माझं तर डोकं काल अगोदर का नव्हतं केलं सगळं? सर कालचे व्हिडिओ बघा आणि आजचे व्हिडिओ बघा, मॅच करा. मी पाठवलंय त्यांना सगळं. ही सगळी बनवेगिरी आहे. तुम्ही आले, यांना कळालं किंवा तुम्ही सांगितलं पण असं, मग यांनी सगळी लगेच आम्ही सांगितलं ताईंचा फोन आला, आम्ही दोघं नाही काल तुमचा ताई फोन झाला ना, मग यांनी कोणाला तरी विचारणं झाले काय प्रकार आहे हा, हे सगळे अलर्ट झाले. सगळं अलर्ट असतो ना साहेब. मी तो ऑफिसमधून निघले पण तिथं कोणतरी सांगणार असतो ना. याच्या हातात काहीच नाही ना. पाऊस पडायला का पडायचं. तुझं काम उद्यापासून मी पहिला सगळंच करतोय. तिकडचं काम बंद ठेवू का तुझं? नाही, पहिलं ते हे होते व्यवस्थित, मग काम चालू. नाही काम चालू करायचंच नाही. तपासावं लागेल. काम चालू करायचं नाही परिपूर्ण झाल्याशिवाय. एक साईडला मग ते टॅब्लेट पाठवले. आम्ही आमच्या कोणत्याही पेशंटचा जीव किंवा आमच्या स्टाफचा जीव धोक्यात घालणार नाही. बस सरकारी दवाखान्यात कळलं. झाले 5 मिनिटं ठेवायचं का? काम पण ठेवायचं का पलीकडचं? ठीक आहे, ओके. त्याचं काय तो काय नाही का म्हणणार, हो का म्हणणार, थोडा हा नाही म्हणत नाही ना तो. त्याच्या हातातच काही नाही ना. ते काम बंद ठेव, हे सगळं पूर्ण करून दे, मग चालू करते. काम पण ठेवलं, काम नाही करू देत, पण तुला सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय थांबतात. लेखी पत्र द्या. कारण आज तुम्ही जबाबदार नाही, पण उद्या तुम्ही जबाबदार, आम्ही धरणार. नोटिसा तुम्हाला पण पाठवणार. लेखी पत्र द्या. ताई ज्या दिवशी धूळ येत होती ना, धूळ, त्यांचा एक सुपरवायझर तिथं होता. मी म्हणलं ही धूळ काय ती, तो म्हणलं मेरे को पता नहीं, मैं इधर हॉस्पिटल में आया हूँ उपचार लेने के लिए. कहाँ का हो? मैं राजस्थान का हूँ. रहता किधर? रेलवे स्टेशन किधर है? पूना में. इधर काय को आया? मेडिसिन लेने को आया. गेला पळून. यांना सांगितलं होतं त्यांच्या ते कोणी जाधवांनी त्याला हुसकून द्या, तो अजूनही कामावर आहे. एवढी मगरुरी काय कामाची? तू कुठला आहे? नगर सर. नगर प्रॉपर कंपनी नाशिकची ना. तर तुम्हाला इथं काय त्रास आहे का कोणाचा आमचा? आम्ही तुम्हाला सगळेजण मदत करायला आहे ना. अरे बाबा, ही आरोग्याची व्यवस्था आहे, लोकांना सुविधा मिळावं म्हणून हे आरोग्य उद्या बंद पडलं ते बांधायचं कशाला एवढं होतं मग? ही जबाबदारी होती. तुम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारा त्यांचं आरोग्य कसं धोक्यात आलेलं आहे.